संघांना विनंती असणार आहे. आणि आता पुढील फेरीला सुरुवात झाली आहे, कारण एका बाजूला जर आपण पाहिलं तर संघ खेळताना पाहायला मिळतोय तो म्हणजे अर्णव मराठाज लालबाग आणि शिवडी लॉरेन्स शिवडी या संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. हळक टीम अमितजी महाडेश्वर वेलपेड आणि पुढील सामना मात्र टीम अभ्युदयनगरचा राजा आणि श्रीजा 11 लालबाग. रिषभ चव्हाण येस अतिरिक्त खेळाडू म्हणून कॉमेंट्री बॉक्स मधून रिषभ चव्हाण आमच्या सोबत जोडले जातील. आणि टीम शिवडी आपला देखील एक्स्ट्रा प्लेयर आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आणि पंचांना विनंती आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. 4 षटकांचा सामना कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा हंगाम या हंगामाला सुरुवात झाली आहे. आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माने वाडेकर ट्रॉफीचं आयोजन 8वं पर्व या स्पर्धेचं. बॅटिंग साठी शिवडीची शान आन बान मैदानाच्या आतमध्ये आलाय सूर्या नायडू आणि त्याच्या जोडीला प्रथमेश लांडगे. गोलंदाजी ट्रॅकवर रोहन आणि मॅचला सुरुवात. पहिलं षटक पॉवर प्ले आणि या पुढील सामना अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी आणि श्रीजा 11 लालबाग. सामना 4 षटकांचा असणार आहे, आपण याची नोंद घ्या. सूर्या नायडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉल सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर खाली राहिला बॉल सरळ विकेट कीपर सौरभ बांद्रेच्या हातामध्ये जाणारा चेंडू. डाउट बॉलने सुरुवात झाली आहे मॅचची. आणखीन एक बॉल आता या बरोबर टप्प्यावर पाहायला मिळाला, परंतु सौरभ बांद्रेचा थ्रो थोडीशी चूक पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचंय. सूर्या नायडू शेवटच्या क्षणाला नो हा कॉल दिलाय. एक जामीनदार आहे सिंगलच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. आणि पुढील सामना टीम अभ्युदयनगरचा राजा काळ चौकी आणि श्रीजा 11 लालबाग. चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. कैलासवासी प्रभाकर माने मास्तर, कैलासवासी विनायक वाडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ माने वाडेकर ट्रॉफी 2026 8वं पर्व. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटची सायंकाळ आपण पाहतोय. मैदानामध्ये सामना रंगलाय, महत्वाचा आहे. रोहनचा पुढचा बॉल प्रथमेश लांडगे साठी फटका फसलाय. रोहन बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. झेल त्याच्या हातातून निसटलाय. फलंदाज प्रथमेश लांडगेला जीवदान मिळालंय आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा धावून पूर्ण केल्यात. कॅप्टन आहे या संघाचा प्रथमेश लांडगे. चांगला खेळ केलाय प्रथमेश लांडगेने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मागील मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी सूर्या नायडूने केली. त्यातल्या त्यात प्रथमेश लांडगे 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 3. 3 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. रोन आउट. षटक क्रमांक 1. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. अर्णव मराठाज या संघाकडून राजनजी साळी आणि कंपनी. चांगली संघ बांधणी केली राजन साळी यांनी. त्यांच्या मागे विकेट कीपर म्हणून सौरभ बांद्रेला आपण पाहतोय. रोहन आउटेचा खेळ तुम्ही पाहताय. मनीष या जोडीला आपण पाहिलं तर किरण कदमचा खेळ. स्वराज परब चांगली संघ बांधणी. अमय परब आणि या बॉलवर दांडीगुल. फलंदाज बाद जस्ट उद्ध्वस्त करून टाकल्यात. फर्निचर डिस्ट्रॉयड. प्रथमेश लांडगे आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला. बरोबर मधली एसटी उधळून टाकली आहे या गोलंदाजाने. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर खूपच खाली राहिला होता. प्रथमेश लांडगेला हा बॉल कळला देखील नाहीये आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. चिखलाचं साम्राज्य त्या विकेटवर पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर खाली राहतोय कारण पावसाला देखील आता सुरुवात झाली आहे. आणि आता नवीन फलंदाज आपण पाहतो दुष्यंत पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. दुष्यंत पाटील विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळवून दिले रोहन आउटेने आपल्या संघाला. परंतु सूर्या नायडूचा खेळ. शिवडीची आन बान शान मैदानाच्या आतमध्ये. सूर्या नायडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत कोणत्याही क्षणाला सामना बदलू शकतो असा खेळाडू आहे हा सूर्या. दुष्यंत पाटील साठी पुढचा बॉल बरोबर टप्प्यावर. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. डॉट बॉल. धाव मिळणार नाहीये. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 3 धावा धाव फलकावर. 1 गडी माघारी परतलाय. बॅटिंग करावी लागेल आता मात्र सूर्या नायडूला या मॅच मध्ये.
फुल टॉस देखील आता मिस केलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 ची सांगता होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 3. म्हणजेच काय पॉवर प्लेचं षटक होतं. धावा होतील डबल. 6 धावा धावफलकावर. एक गडी माघारी परतलाय टीम शिवडी. लॉरेन्स शिवडी. गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. 6 धावा धावफलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. सूर्या नायडू. पहिलाच बॉल सोडून दिलाय. पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील दिली जाईल. गोलंदाजाला फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या रोहन आवटेने. त्याच्या डबल. 6 धावा आता धावफलकावर. परंतु आता वाईट बॉल. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. एक गडी माघारी परतलाय. प्रतीक कदमचं हे षटक क्रमांक 2. गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा बॉल देखील आता सोडून दिलाय. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंचांचा. धावसंख्या जाऊन पोहोचली 8. ओहो, चांगला बॉल. परंतु हा डॉट बॉल असणार आहे. डॉट बॉल आलाय. सूर्या नायडूला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एजला. फटका फसला होता. बॉल मात्र गोलशंकी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये. धाव मिळणार आहे 1. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर आता 9. यावेळेला पिकअप आणि बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. सूर्याच्या बॅटमधून षटकार. आल्या नव्हता आणि त्यानंतर मात्र आता सूर्याच्या बॅटमधून या मॅच मधील पहिला षटकार. चांगला बॉल. चांगल्या ठप्प्यावर फुल लेंथचा बॉल होता. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. 9 धावा आता धावफलकावर पाहायला मिळतात. सोळा धावा धावफलकावर झाल्यात. चांगला बॉल. परंतु डीप मधून आपण पाहिलं तर फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट केली आहे. रोहन बॉल पर्यंत पोहोचले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली धावफलकावर 17.
चला लवकर खेळा, दोन्ही टीमला विनंती आहे लवकर खेळा, वेळेचं बंधन आहे, स्पीडअप घ्या. सुदेश यांच्यासाठी पारितोषिक आलंय, विकेट हॅट्रिक साठी 500चा पुरस्कार रिषभ चव्हाण यांच्याकडून. परंतु पहिलाच बॉल सूर्या नायडू, पुलचा फटका सक्सेसफुल, 6 षटकार. उंची चला दोन्ही कॅप्टन रेडी राहायचे, टॉस साठी आपण या व्यासपीठाजवळ इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चांगला बॉल, सुदेश सकपा काय कमबॅक केले, पहिल्या बॉलवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र सूर्या नायडूची विकेट त्याने मिळवली. 3 ओव्हरचा खेळ समाप्त, धावा झाल्या 26. संघमालक अमितजी महाडेश्वर आपण देखील व्यासपीठावर या. 26 धावा 26. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. अमितजी महाडेश्वर आपणास विनंती असणार आहे, आपण व्यासपीठावर यायचे. आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये आपला संघ देखील ही स्पर्धा खेळताना पाहायला मिळाला आणि आता नवीन गोलंदाज स्वराज परब आलेत. चला शैलेश हरमळकर आणि रोहित माने टॉस साठी आपण या. पहिलाच बॉल दुष्यंत पाटील साठी, पाटलांचा बोलबाला आणि दुष्यंत पाटीलच्या बॅट मधून हा पहिला षटकार.
पाटीलच्या बॅट मधून आला रे आला, पाटील आला आणि त्याच्याच बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. 32 धावा धाव फलकावर. 5 चेंडू शिल्लक आहेत. आणखीन एक बॉल त्याच दिशेने, फटका सजवलाय परंतु वा काय फिल्डिंग केली आहे यश चव्हाण. धावा रोखण्यात यशस्वी झालाय यश चव्हाण, परंतु या बॉलवर आता विकेट. बॅटर राज विचारे आउट. सुमेश होल्डर आलेत बॅटिंग साठी. ओहो, यावेळेला जर आपण पाहिलं तर आता बॅटची कडा घेऊन बॉल गोशांकित क्षेत्रामध्ये निघून चाललाय. सिंगल मिळणार आहे. 34 झाल्या धाव फलकावर. 34. सांगितलं राजा, 10 वेळा सांगितलं, येत ना. यावेळेला आणखीन एक सुरेख दर्जा क्लास, परंतु बॉल रोखण्यात यशस्वी झाले क्षेत्ररक्षक. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 36. चला रोहित आणि शैलेश हरमळकर टॉस साठी या. अमित महाडेश्वर आपण देखील व्यासपीठावर यायचंय. अमित महाडेश्वर. वाह, दुष्यंत पाटील फटका फसला आणि अगदी सोपा झेल. सुरेश सकपाने टिपलाय. फलंदाज दुष्यंत आउट. होईल का पाहायचंय. 2 धावा धावून कंप्लीट केले. तिसरीचा प्रयत्न, परंतु बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 40 धावा धाव फलकावर. 24 बॉल मध्ये धावा करायचे 41, परंतु या ब्रेक मध्ये पुढील सामन्याचा केला जाईल टॉस. एका बाजूला बुधनगरचा राजा काळा चौकी आणि दुसऱ्या बाजूला टीम श्रीजा 11 लालबाग म्हणजेच रोहित माने विरुद्ध शैलेश हरमळकर. दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचंय.
जाईल. पद्माकरजी कुवेसकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय आणि शैलेश शर्मळकर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला रोहित माने. रोहित 4 षटकांचा सामना असणार आहे. शैलेश 4 षटकांचा सामना आणि टॉस जिंकलेला आहे टीम श्रीजय 11 लालबाग. आपण निर्णय कळवायचा आहे. चला तर या चालू असलेल्या सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती असणार आहे बॅटिंगसाठी अमय पवार आणि त्याच्या जोडीला किरण कदम. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय रितेश सिंग. पहिलं षटक पॉवर प्ले मॅच ऑन. 24 बॉल जिंकण्यासाठी धावा करायचे आहेत. 41 पहिला बॉल. पहिलाच बॉल फटका फसलाय. सूर्याने टिपला झेल. फलंदाज अमय पवारची विकेट. बॅटर आउट. अमय पवारची ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. फटका फसला होता अमय पवारचा आणि कोणती चूक केली नाहीये सूर्या नायडूने. पहिल्याच बॉलवर विकेट. रितेश सिंग सध्या चर्चेत आहे. हा गोलंदाज शिवडी परिसरातील या गोलंदाजाची चर्चा होते. रितेश सिंग त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर लकी गुप्ता हा देखील सध्या चर्चेत आहे गोलंदाज. त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर निखिल जयस्वाल याची देखील चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. शिवडीचं टॅलेंट आहे, उद्याचं भविष्य आहे. सध्या मात्र चांगला खेळ केलाय शिवडीच्या गोलंदाजांनी आणि त्यातल्या त्यात 12th मॅन म्हणून जर आपण पाहिलं तर यश त्याचं देखील कौतुक करावं लागेल. काशी म्हणजेच यश. सौरभ बांद्रे नवीन बॅटर आपण पाहतो बॅटिंगसाठी. मॅन फ्रॉम बेस्ट वसाहत परळ. हा फलंदाज मैदानामध्ये आला. अक्षरशः हाहाकार माजवला होता नुकतीच शिवडीची महालक्ष्मी प्रीमियर लीग ही स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये. परंतु आता आणखीन एक वेगवान चेंडू डॉट बॉल. शिवाजी भाऊ दरेकर यांची स्पर्धा नेहमीच सगळ्यांच्या आठवणीत राहील. अविस्मरणीय तो सोहळा होता आणि शिवाजी भाऊ दरेकर यांचं स्वप्न ती स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर पूर्ण झालं होतं. डॉट बॉल. 22 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. तो दिशा चुकली आहे परंतु सूर्या नायडू वा सूर्या वा. बॉल रोखलाय यस्टनच्या मागे. चांगली विकेट किपिंग सूर्या नायडूची. वाईट बॉल. एक धाव आता धाव फलकावर पाहायला मिळते. रिमझिम पाऊस. पावसाही रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा मैदानातल्या आता फ्लड लाईट्स हळूहळू सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. चांगला बॉल यावेळेला देखील पाहायला मिळतोय परंतु थ्रो केलाय सूर्याने आणि पंचांकडे अपील तर केली आहे परंतु ओव्हर थ्रो. या चुका महागात पडतील या मॅच मध्ये. प्रत्येक धाव महत्वाची आहे. सूर्याला देखील ठाऊक आहे परंतु थ्रो त्याने केला. थ्रो तर एस्टन वरती जाऊन आदळला जरूर परंतु फलंदाजाला जीवदान मिळालं. सेफ होता. सिंगल कंप्लीट केली आहे. 2 धावा धाव फलकावर. 21 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 39. यावेळेला आणखीन एक फटका फसलाय स्वतः रितेश सिंग आणि त्यानंतर सेलिब्रेशन. एकाच या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली होती याच गोलंदाजाने. फलंदाज अमय पवारची. त्यानंतर आता किरण कदमची विकेट. गेम ऑन. फसला होता. ऑफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा आणि त्यानंतर मात्र तो झेल टिपण्यात यशस्वी झाला. रितेश सिंग. सिंग इज किंग आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन. वा रितेश वा. या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता या गोलंदाजाने दाखवलाय. चांगला हा झेल टिपला रितेश सिंगने आणि त्याच्या पाठीवर आता कौतुकाची थाप. हे सगळे खेळाडू टोपवत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येत असताना मनीष. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर टीम रिया प्रशांत 11 या संघाने अंतिम फेरी गाठली आहे. आजच्या दिवसामधून आणखीन एक संघ असेल स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार आहे. परंतु आता नवीन फलंदाज आपण पाहतोय मनीष.
2 धावा धाव फलकावर. रितेश सिंग 4 बॉल आतापर्यंत या गोलंदाजाने हाताळलेत. या बॉलवर देखील संधी आहे. राज विचारे प्रयत्न त्याने चांगले केले होते, थोडासा पुढे राहिला परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. राज विचारेच्या या बॉलवर सिंगल. प्रत्येक कॅच महत्वाची आहे या मॅच मध्ये. इम्पॉर्टंट कॅचेस पकडाव्या लागतील तुम्हाला या मॅच मध्ये. ज्याप्रमाणे रितेश सिंगने केलेली गोलंदाजी लक्ष वेधून त्याने घेतले या मॅच मध्ये. 3 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतले. 19 बॉलचा काही शिल्लक आहे. 38 धावांची अजूनही गरज आहे इथून पुढे मॅचला जिंकण्यासाठी. सौरभ बांद्रे फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक्स्ट्रा कव्हर मधून आपण पाहिलं तर फिल्डर सिंगल कंप्लीट. आता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये त्या धावा होतील 8. पॉवर प्लेचं षटक होतं परंतु 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. नाव त्याचं रितेश सिंग. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर सूर्या नायडू. काय करायचंय? सूर्या नायडू 18 बॉल 33 धावांची अजूनही गरज इथून पुढे सामना जिंकण्यासाठी. होऊ शकतात या धावा या मैदानात, कारण इकडे नायनर देखील आहे. 9 धावा देखील पाहायला मिळतात प्रत्येक मॅच मध्ये. मैदानाच्या बाहेर समोरच्या दिशेने जर बॉल मैदानाच्या बाहेर गेला तर नायनर 9 देखील पाहायला मिळणार आहे. परंतु सूर्या नायडू षटक क्रमांक 2 चा पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर हाताळला होता परंतु लॉंग ऑफला आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग. सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 9. वाईड बॉलच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे 10. 17 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 31. प्रोलिंग स्पोर्ट्स वर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. चांगला बॉल पाण्याच्या डबक्यामध्ये बॉल जरूर अडणार आहे. सिंगल कंप्लीट केली आहे. सूर्या लगेच बॉल पर्यंत पोहोचलाय. सिंगलच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 11. 16 बॉल मध्ये धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी 30. हे निर्णायक षटक या मॅच मधील सूर्या नायडूचं, कारण मागील ओव्हर मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या रितेश सिंगने. त्या धावा डबल झाल्या 8. आतापर्यंत सूर्या नायडूने 3 धावा खर्च केल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रथमेश लांडगेला आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक. यावेळेला नो लुक आणि बॉल चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभ बांद्रेच्या बॅट मधून आला हा बरोबर पिकअप शॉट आणि त्या बॉलला पाठवलं सौरभ बांद्रेने मैदानाच्या बाहेर. षटकार त्याच्या बॅट मधून. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 17-17. 15 बॉल मध्ये धावा करायचे 24. सौरभ बांद्रे संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे, कारण आपण पाहिलं पहिल्या ओव्हर मध्ये रितेश सिंगने विकेट मिळवून दिली होती पहिल्याच बॉलवर अमय्य पवारची. त्यानंतर फलंदाज आपण पाहिलं तर किरण कदम माघारी परतला आणि त्यानंतर मात्र आता सौरभ बांद्रेची बॅट बोलली या मॅच मध्ये. हा बॉल आता निघून जाईल. गोशंकी क्षेत्रामध्ये धाव मिळणार आहे 1. सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली धाव फलकावर 18. मॅचचं समीकरण 14 बॉल मध्ये धावा करायचे 23. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. सिंगल मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. डीप मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. राज विचारे
पाण्याचं डबकं साठलंय तिथून प्रवास करायचा सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 19. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये धावा करायचे 22. हो चांगला बॉल. त्या बॉलवर देखील आता सिंगल. आता 12 बॉलचा काय शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी 21 धावा झाल्या धावफलकावर 20. मोठी पण झोपून ठेवशी ना झोपून राहा त्याच्यावर झोपून राहा निखिल जयस्वाल 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावर झाल्या 12 बॉल मध्ये आणखी 21 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजय नायडू देखील इन ऍक्शन आहे. सूर्या नायडूचे भाऊ आहेत अजय नायडू. बारा बॉल मध्ये 21 धावांची गरज. कोणता संघ सामना जिंकणार? निखिल पहिलाच बॉल पूल करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये सरळ निघून गेलाय. सिंगल. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल मध्ये 20 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ओहो चांगला बॉल सरळ सूर्याच्या हातामध्ये हा डॉट. आता मॅचचं समीकरण 10 बॉल मध्ये 20 ची गरज आहे. लेदर क्रिकेटचा देखील अनुभव मनीषकडे आहे. त्यातल्या आता सौरभ बांद्रेला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला 7 बॉल मध्ये नॉट आउट. 10 धावांवर तो बॅटिंग करतोय. परंतु निखिल जयस्वाल चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 10 बॉल मध्ये 20 ची गरज. यावेळेला मनीषच्या बॅट मधून अजय नायडू शेवटच्या क्षणाला नजर होती त्याची. त्या चेंडूवर थोडासा पुढे गेला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मागे आला आणि झेल त्याने टिपला आणि विकेट खाली. फलंदाज बाद ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. नजर होती अजय नायडूची त्या चेंडूवरती. थोडासा पुढे आला होता. त्यानंतर बॅक कॅच. चांगला झेल टिपला अजय नायडूने. वेगळ्या अँगलने ही सर्व क्षणचित्र आपण आता पाहतोय प्रो लिंक वर. बॉल हवेत होता. उंची जास्त गाठली होती. अंदाज चुकला होता. प्रथमतः आपण पाहिलं तर अजय नायडूचा आणि त्यानंतर तो स्वतःला सावरत असताना मागच्या दिशेने आणि त्यानंतर तो झेल टिपलाय. वेल कॅच अजय नायडू. फलंदाज बाद. विकेट. मनीष आउट. स्वराज परब मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो नवीन फलंदाज. धावा झाल्या धावफलकावर 21. 9 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा करायचे आहेत 20.
स्वराजसाठी पुढचा बॉल, कव्हरची दिशा निवडली आहे खरी, डीप मध्ये फिल्डर नाहीयेत आणि बॉल मात्र आता निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आलाय आणि या चौकाराने आता मागचं गणित पूर्ण बदलून गेलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फटका खेळला होता स्वराज परबने, गॅप शोधून काढला जरूर होता आणि त्यानंतर मात्र तो बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. आता मॅचचं समीकरण बदललंय. 8 बॉलचा काही शिल्लक आहे, धावा करायचे 16-25 धावा धाव फलकावर. आठ बॉल 16 धावांची गरज. 8 बॉल 16 रन्स टू विन. मॅचचं समीकरण बदलताना पाहायला मिळते या चौकाराने. पुलचा फटका, स्वराज परब वाच करतो मॅचवर. तो आला, चौकार त्याच्या पाठमधून आला, त्यानंतरच्या बॉलवर षटकार, मॅच ऑन. आणि या जल्लोषात साजरा केला जातोय. टीमरनो मराठाज लालबाग या संघाकडून डगआउट आणि पाठी राखे. आता सेलिब्रेशनला सुरुवात त्यांनी देखील केली आहे. आता 7 बॉल मध्ये 10 धावांची गरज असणार आहे. 31 धावा धाव फलकावर. खडक सामना. या मॅच मधील निर्णायक चेंडू आता आपण पाहतोय. 7 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल, चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय, डॉट बॉल आलाय. 6 बॉल मध्ये आता धावा करायचे 10. खडक सामना मैदानामध्ये रंगलाय. आता धावा झाल्यात 31. आता वीरेन दाटिया येणार का गोलंदाजी ट्रॅकवर, कारण त्याने हा कारनामा ऑलरेडी मागील 2 सामन्यांमध्ये करून दाखवल्याची वीरेन दाटियाने. आता पाहायचंय कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल या ओव्हरमध्ये. असं वाटतंय वीरेनलाच आमंत्रित केलं जाईल. यस, वीरेन दाटिया गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी 10 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. सौरभ बांद्रे आणि त्याच्या जोडीला स्वराज परब चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. सौरभ बांद्रेने त्याच्या जोडीला स्वराज परबने देखील त्याला चांगली साथ दिली आहे, कारण 2 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 10 धावा त्याने केल्यात. चौकार त्याच्या बॅट मधून षटकार आला आणि त्यानंतर मॅचचं गणित पूर्णपणे बदलून गेले. आता 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सहा बॉल मध्ये 10 धावा. वीरेन दाटिया पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. सकाळच्या सत्रामधून 2 सामने या खेळाडूने जिंकून दिलेत आपल्या संघाला. कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. वीरेन दाटिया. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेत आहे. फटका फसलाय आणि झेल, कॅच, मॅच ऑन. इम्पॉर्टंट कॅच ऑफ द मॅच. फलंदाज सौरभ बांद्रे बॅक टू द पॅव्हेलियन. बॅटर आउट. Again. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली आहे गोलंदाज वीरेन दाटियाने. महावीर सोलंकी स्वतः संघ मालक वीरेन दाटियाला कान मंत्र प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉल मध्ये धावा करायचे 10. वीरेन दाटिया. पुढचा बॉल, वीरेन दाटिया. पुढचा बॉल पडल्यानंतर खाली राहिले. सबमरीन डिलिव्हरी आणि या बॉलवर आता काय घडणार आहे.
धन्यवाद. बॅटिंग साठी नॉन स्ट्रायकिंग एंडला वीरेंद्र दाटिया. 2 बॉल आतापर्यंत या गोलंदाजाने हाताळलेत. का मॅच रंगली आहे. मध्ये धावा मिळतील फक्त एकच सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 32. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. कोण जिंकणार ही मॅच. 9 धावा देखील आहेत या मॅच मध्ये. गरमागरम सामना. स्वराज परब 1 चौकार 1 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलाय वीरेंद्र दाटिया. पुढचा बॉल यावेळेला बिगी स्वराज परब दुबईत आहेत अरब आणि आता मैदान त्याच्याच बॅट मधून हा सिक्सर. मधून 2 बॉल 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रचंड वेगातला बॉल सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सूर्या नायडू बॉल पर्यंत पोहोचलाय. थ्रो कोणत्या एंडला आणि फलंदाज बाद. बॅटर आउट. अजूनही सामना संपलेला नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर 2 धावांची अजूनही गरज आहे. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. मगाशी देखील तोच सामना आता देखील तोच सामना. मागच्या सामन्यामध्ये वीरेंद्र दाटियाने तो कारनामा केला होता. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा तो कारनामा करेल का याचं उत्तर आता या शेवटच्या बॉलवर. या खेळाडूसाठी बिकू मात्रे यांच्याकडून 500चा पुरस्कार वीरेंद्र दाटिया या खेळाडूसाठी आलेला आहे. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा करायचे 2 कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. स्वराज परब स्ट्रायकिंग एंडला. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहन. काय सामना रंगलाय. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा मॅच ऑन. शेवटचा बॉल शेवटचा बॉल शेवटचा बॉल. सूर्या नायडू चूक त्याच्याकडून देखील झाली आहे आणि ही धाव कंप्लीट. सामना जिंकलाय टीम अर्णव मराठास लालबाग या संघाने. मात्र इथे संपुष्टात आली आहे. संतुलन बिघडलं होतं सूर्या नायडूचं. थोडासा डगमगला. संतुलन बिघडलं आणि त्यानंतर मात्र हा सामना जिंकलाय टीम. अभिनंदन.